बिलकुल एक महत्त्वाचं म्हणजे आत्ता ही सुनावणी गेल्या तासाभरापासून सुरू आहे. आत्ता काय अपडेट्स समोर येत आहेत का? काही नेमकं कोर्टरूम मध्ये घडतंय का? त्या संदर्भात काही अपडेटेड माहिती आपल्याकडे आहे? भरत. यस स्नेहिल, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला राजकीय रचना जी आहे ती राजकीय पक्षाची संरचना जी आहे ती मांडलेली आहे. कार्यकारिणी कशा पद्धतीने नियुक्ती केली जाते, राष्ट्रीय कार्यकारिणी कशा पद्धतीने नियुक्ती केली जाते, उपनेत्यांची निवड कशी केली जाते, जिल्हा प्रमुखांची निवड कशी केली जाते, सचिवाची निवड कशी, त्यानंतर ही राजकीय कार्यकारिणी झाली. त्यानंतर प्रशासकीय जी पदं आहेत त्यामध्ये सचिव हे पद आहे, उपसचिव पद आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर कोषाध्यक्ष पद आहे आणि इतर प्रशासकीय पदं आहेत. ही कशा पद्धतीने भरली जातात या रचनेसंदर्भात त्यांनी युक्तिवाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर त्यांनी आता असं म्हटलं की आपण प्रतिनिधी सभेकडे जाऊया. त्या प्रतिनिधी सभेची व्याख्या आणि त्या संदर्भातील जे काही मुद्दे आहेत त्यावरती कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कपिल सिब्बल यांनी आत्ता अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. त्यांनी म्हटलं की 13 वर्ष निवडणूक आयोगाला पक्षाची दुसरी घटना आहे की नाही हे समजत नाही का, असा संतप्त सवाल कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे. हा भारताचा निवडणूक आहे का, असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जो सर्व राजकीय पक्षांची स्थापना पदाधिकाऱ्यांवर देखरेख ठेवतो, मग ही पक्षाची घटना आयोगाच्या दप्तरी नोंदवलेली नाही असा लंगडा बहाणा ते कसा करू शकतात, असा सुद्धा सवाल कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही एक हुकुमशाही रचना आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आयोगासमोर काहीही नव्हतं आणि त्यामुळेच त्या अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे, अशा पद्धतीचा निर्णय आहे आणि अशा पद्धतीचे जे आरोप आहेत ते करत असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. आणि याच युक्तिवादानंतर आता ती खंडपीठातले 3 न्यायमूर्ती आहेत, सरन्यायाधीश सूर्यकांत असतील, न्यायमूर्ती मोहना असतील, त्यानंतर न्यायमूर्ती जयमाला बागची असतील, हे तिघही आता एकमेकांशी चर्चा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोर्ट रूममध्ये ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर सरन्यायाधीश आणि घटनापीठातील इतर न्यायाधीशांची एकमेकांशी याच मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे. आणि आता त्यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी पुढे मांडलाय, तो म्हणजे निवडणूक आयोगाच्या आदेशाचा त्यांनी या ठिकाणी संदर्भ दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. निवडणूक आयोग समाजवादी पक्षाच्या निकालावर अवलंबून आहे. मुलायम सिंह यांच्या गटानं म्हटलं होतं की अखिलेश यादव यांनी बोलावलेलं अधिवेशन बेकायदेशीर होतं, परंतु ते प्रकरण पक्षातील फुटीशी संबंधित होतं. आणि याच प्रकरणात सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलंय की कोण जिंकलं, वडील की मुलगा, अशा पद्धतीचा सवाल जो आहे समाजवादी पक्षाचा जो संदर्भ होता त्या पक्षाच्या फुटी संदर्भातील त्या संदर्भात अखिलेश यादव यांनी जे काही अधिवेशन बोलवलेलं होतं आणि त्यामध्ये शरद यादव विरुद्ध अखिलेश यादव यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू होता तो म्हणजे चुलता आणि पुतण्या या पक्षातील फुटी संदर्भातला, त्यावरती आता जे काय आहे सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली की त्या प्रकरणामध्ये शरद यादव यांच्या बाजूने असलेले मुलायम सिंह यादव जिंकले की अखिलेश यादव जिंकले, अशा पद्धतीचा मुलगा जिंकला की वडील जिंकले, अशा पद्धतीचा सवाल हा सरन्यायाधीशांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बिलकुल एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण बघतोय की या सुनावणीच्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही खटले जे विशेष गाजले किंवा ज्या सुनावण्या होत्या ज्या गाजल्या त्यांचा देखील संदर्भ इथं घेतला जातोय. आणि तुम्ही जसं म्हणालात की आता न्यायमूर्ती देखील चर्चा करतायत, तर या चर्चेनंतर पुढे काय होणं अपेक्षित आहे, न्यायमूर्ती काय बाजू मांडू शकतात किंवा काय आणखीन प्रश्न येणं अपेक्षित आहे, आणि कपिल सिब्बल कशा पद्धतीनं आता या संपूर्ण प्रकरणावर ज्या ठिकाणी आपण बघतोय की ते आजच्या दिवसापासून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांनी उभं केलं होतं, आता या पुढची काय नेमकी रणनीती ठाकरे गटाच्या वतीनं असू शकते? नक्कीच ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल ज्या पद्धतीने बाजू मांडतात, निवडणूक आयोगाच्या अधिकारावरती बाजू मांडतात, निवडणूक आयोगाने जे काही निर्णय घेतले होते ते निर्णय कशा पद्धतीने चुकीचे होते, निवडणूक आयोगाने जो युक्तिवाद त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेला होता तो कशा पद्धतीने चुकीचा आहे, त्यांचे अधिकार क्षेत्र, त्यानंतर त्यांची नियमावली, त्यांनी स्वतःचीच नियमावली कशा पद्धतीने पायदळी तुडवलेली आहे, या सगळ्या मुद्द्यावरती सध्या जे काही आहे ते कपिल सिब्बल यांच्याकडून मुद्दे मांडले जात आहेत, युक्तिवाद केला जातोय. यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाचा, त्यानंतर सादिक अली केस जी 1969 मध्ये ज्या केसचा निकाल देण्यात आलेला होता, खरं तर ती इंदिरा गांधी आणि सादिक अली यांच्यातील ती केस होती. त्यावेळेस काँग्रेस पक्षातील जे गाय आणि वासरू हे
पक्षाचं चिन्ह आहे ते इंदिरा गांधींना देण्यात आलेलं होतं, तर खरं मूळ काँग्रेसचं त्यावेळचं चिन्ह बैलजोडी हे चिन्ह गोठवण्यात आलेलं होतं. तशाच पद्धतीने आता कपिल सिब्बल यांनी आता सुद्धा शिवसेना पक्षातील जे काही पक्ष आणि चिन्ह या मुद्द्यावरती जे काही संघर्ष सुरू आहे, यामध्ये सुनील प्रभू विरुद्ध निवडणूक आयोग या केसमध्ये कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत की धनुष्यबाण हे चिन्ह आहे, हे निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे, ते रद्द करण्यासाठी किंवा ते स्थगित करण्यासाठी, ते फ्रीज करण्यासाठी कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे.